नमस्कार, मी कृष्ण लाड आणि आपण पाहताय के न्यूज। राधानगरी तालुक्यामधील राष्ट्रीय बुद्रुक या गावामधील अल्पभूधारक असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील अगदी बेघर वसतीमध्ये राहणाऱ्या देखील सुशांत सत्तापा लाड या युवकांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात MPSC अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून एक भरघोस यश प्राप्त केले, धवल यश मिळवले। त्याला राजपत्रित अधिकारी अर्थात क्लास 1 ऑफिसर या पदावरती त्याची नेमणूक झालेली आहे आणि त्या अनुषंगाने राशिवडे गावामध्ये मोठ्या जल्लोषाचं वातावरण आहे। राशिवडेकर असतील, लाड परिवार आणि मित्र परिवार आणि राशिवडेकर संपूर्ण ग्रामस्थ यांच्या वतीने या गावामधून त्याची जल्लोषी मिरवणुकीच्या माध्यमातून स्वागत करण्यात येते। या एकंदरीत या मिरवणुकीच्या माध्यमातून ज्याचं जे कौतुक होते आणि आपण आता या सुशांतशी बोलणार आहोत। सुशांतची भावना, या यश मिळाल्याबद्दलची भावना, एकंदरीत केलेला संघर्ष, त्याबद्दलची त्याची प्रतिक्रिया आणि MPSC अंतर्गत अजूनही शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना, अनेक विद्यार्थ्यांना या सुशांतचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत। आता आपण बोलणार आहोत सुशांत सत्तापा लाड याच्याशी। आता आपण जे यश संपादन केले सुशांत लाड यांना याच्याशी आपण बोलतोय। एकंदरीत सुशांत, एकंदरीत आज जी MPSC अंतर्गत तुझी जी निवड झालेली आहे, काय भावना व्यक्त करशील? खूपच आनंद होत होता, त्याबद्दल सर्व गाव आणि सर्व फॅमिली आमची एकत्र याबद्दल आलेले आहे आणि खूपच आनंद होत आहे। आनंद आमचा द्विगुणित झालेला आहे, यामुळे हे सर्व आमच्या सोबत आहे। त्यामुळे एकंदरीत संघर्षातून मिळालेलं यश आहे, काय संघर्षाविषयी थोडंसं सारांश काय सांगतो? संघर्ष झाला कसा? संघर्ष मी 2021 पासून तयारी करत आहे। ही माझी 5वी मेन्स आणि दुसरा इंटरव्ह्यू होता आणि यामध्ये माझी 61वी रँक आलेली आहे आणि यामध्ये मला असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स ही पोस्ट मिळू शकते, अजूनही GML आहे त्यामुळे। आणि खूपच आनंद आहे, सर्वजण यामध्ये सामील झालेले आहेत आणि कोणताही क्लास न लावता यश मिळालं असं समजलं? हो, याबद्दल मी कोणताही क्लास लावला नव्हता। आम्ही ग्रुपनंच, जे आमचे सहकारी आहेत, वर्गमित्र आहेत, आम्ही ग्रुपने स्टडी केला होता जनाई फाउंडेशनमध्ये आणि त्यानंतरचा स्टडीसुद्धा आम्ही सोबतच केला होता आणि यातून आम्ही डिस्कशनच्या माध्यमातून, मित्रांच्या सहवासातून आणि मार्गदर्शनातून यातून यश मिळालं आहे। खरं तर संघर्षातून मिळालेलं यश खरोखर धवल आहे, खूप कौतुक आहे तुझं। येणाऱ्या ह्या MPSC अंतर्गत जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करशील? तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, MPSC असं नाही, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळतेच। आणि प्रत्येक वेळी प्रयत्न बदलण्यापेक्षा किंवा रूट बदलण्यापेक्षा प्रामाणिक प्रयत्न करा आणि शेवटपर्यंत जा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल। धन्यवाद सुशांत, एकंदरीत मार्गदर्शन केलेलं आहे या युवकांसाठी आणि खरोखर या सुशांतनं अगदी संघर्षातून यश मिळवले। गोरगरीब कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्या आणि बेघर वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील या युवकांना मिळालेलं हे यश खरोखर इतर युवकांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।